नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भाजपचा 25 वर्षाचा वनवास अखेर संपला। मुंबई महानगरपालिकेत भाजप पक्षाने झेंडा फडकवला आहे। महानगरपालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढली आणि मोठा विजय प्राप्त केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासमोर मात्र उद्धव ठाकरे फेल ठरले। महायुतीने बीएमसी मध्ये बहुमत मिळवलं। 227 जागांपैकी 118 जागांवर महायुतीच्या उमेदवार विजयी ठरले। एकट्या भाजपाने 89 जागांवर विजय मिळवला आहे, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 29 जागा राखल्या आहेत। त्यामुळे मुंबईत देखील भाजप मोठा पक्ष ठरला, कारण भाजपाने सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर आपल्या विजयाचा झेंडा फडकावलाय। उद्धव ठाकरे यांच्या गटाबद्दल सांगायचे झालं तर त्यांच्या पक्षासाठी निवडणूक फार वाईट ठरली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 65 जागांवर समाधान मानावं लागलं। 2017 मध्ये मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 84 उमेदवार निवडून आले होते। यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकत्र आले, पण त्याचा त्यांना देखील फायदा झाला नाही, कारण मनसेचे फक्त 6 जागांवर विजय मिळवला आणि अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला फक्त 71 जागांवर विजय मिळवला। आता उद्धव ठाकरे यांच्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर चित्र काही प्रमाणात वेगळं दिसलं असतं। त्यांनी विधानसभा निवडणुकीसारखीच रणनीती अवलंबली असती तर आज चित्र काहीसं वेगळं दिसलं असतं। आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी कोणती चुकी झाली आहे ज्यामुळे बीएमसी त्यांच्या हातातून गेले। जर उद्धव ठाकरेंनी एक ती चूक केली नसती तर मुंबई त्यांच्याकडे राहिली असती। सध्याच्या निकालाकडे पाहत असता की केवळ उद्धव ठाकरेंनीच नव्हे तर काँग्रेस पक्षांनी देखील चुकी केली आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते तर निकाल काहीसा वेगळा आणि समाधानकारक असता। काँग्रेसने निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि 24 जागांवर विजय मिळवला। जर उद्धव ठाकरे काँग्रेसला पटवून देण्यात आणि महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र घेण्यास यशस्वी झाले असते तर कदाचित बीएमसी मध्ये मतांचे विभाजन झाले असते आणि मत जास्त जिंकता आले असते। बीएमसी उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेले हा फार मोठा धक्का मानला जातो, कारण मुंबई महानगरपालिका शिवसेनेची खरी ताकद आहे। गेल्या 25 वर्षापासून एकट्या ठाकरे कुटुंबियांचे मुंबईत मोठं वर्चस्व आहे। अशातच निकाल समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे निर्णय घेत मोठा पाऊल उचललाय। उद्धव ठाकरे आता काँग्रेससोबत चर्चा करतील की मनसेसोबत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।